निसर्ग कधी काय करेल याचा नेम नाही आणि याच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पुन्हा एकदा महाराष्ट्रातील बळीराजाला बसलाय। चिखली असो वा पाटोदा, धुळे असो वा सोलापूर, आभाळ फाटलंय आणि काळजाचा ठोका सुद्धा चुकलाय। पाटोद्यात आज निसर्गाचं रौद्ररूप पाहायला मिळालं। भर उन्हात अचानक आभाळ भरून आलं आणि बघता बघता सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा वर्षाव सुरू झाला। चिखली तालुक्यातही हीच परिस्थिती होती। पांढऱ्या शुभ्र गारांच्या चादरीखाली शेत शिवार झाकलं गेलं, पण हा पांढरा रंग शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरलाय। दुसरीकडे धुळे जिल्ह्यातही अवकाळीनं चांगलंच झोडपून काढलेलं आहे। साक्री तालुक्यातील कासारे आणि पेरेजपूर परिसरात तर गारपिटीचा अक्षरशः थरार पाहायला मिळाला। काढणीला आलेला गहू जमीनदोस्त झालाय, तर हरभरा आणि कांद्याच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय। हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, पण तो शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करून गेलाय। संकटाची ही मालिका इथंच थांबत नाहीये। उत्तर सोलापूरमधील गुळवंची परिसरातही वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय। काही ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत, तर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। हातात तोंडाशी आलेला घास या निसर्गानं हिरावून घेतलाय। आता अपेक्षा आहे ती फक्त मदतीची। पंचनामे होतील, कागद रंगतील, पण ज्याचा घाम मातीत सांडलाय त्या शेतकऱ्याला आधार कधी मिळणार? शासनानं तातडीनं मदत करावी ही एकच आर्तहाक आज प्रत्येक बाधित शेतकऱ्याच्या ओठावरती आहे। अर्धापूर तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झालेला आहे। पिकांना मोठा फटका बसलेला आहे। टाकरवन परिसरामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे। ताडसोन्ना इथं सुद्धा अवकाळी पावसासह गारांचा पाऊस झालेला आहे। तुफान गारपीट या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। राज्यातील विविध भागात पावसानं आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सारवाडी जिल्हा जालना इथं सुद्धा गारांचा पाऊस झालेला आहे। जालन्यामध्ये तुफान गारपीट झालेली आहे। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात वातावरणात बदल होऊन जोरदार पावसाची चिन्ह पाहायला मिळत आहेत। बऱ्याच ठिकाणी तुफान गारपीट झालेली आहे। मालेगावमध्ये सुद्धा गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। लका मोहोळमध्ये सुद्धा तुफान पाऊस बरसलेला आहे। बार्शी तालुक्यातील गोरमाळे इथं गारांचा पाऊस झालेला आहे। बेळगावमध्ये सुद्धा सध्या अवकाळी पाऊस बरसत असल्याची चिन्ह आहेत। मुसळधार पावसामुळे धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग या भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं आहे। जालना शहरामध्ये गारांचा पाऊस सुरू आहे। अवकाळी पावसाच्या आगमनामुळे बळीराजा चिंतेत सापडलाय। गहू काढणी चालू असताना अचानक पाऊस झाला। तसंच रांजणी मंडळ परिसरात आज विविध ठिकाणी अचानक आलेल्या मुसळधार पावसासोबत गारपीट झाली आहे। या अवकाळी हवामानामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं असून परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। काही भागात मोठ्या आकाराच्या गारांचा मारा झाल्यानं उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। विशेषतः गहू, हरभरा, कांदा व भाजीपाला पिकांना याचा फटका बसलाय। शेतकऱ्यांनी सांगितलंय की कापणीच्या अगदी तोंडावर आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे आर्थिक अडचणी वाढण्याची भीती आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आणि अजूनही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। बळीराजावर कोसळलेलं हे संकट मोठं आहे, पण या संकटात आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। पाहत रहा ताज्या घडामोडींसाठी बिंदास्त मराठी न्यूज।